झालेला आहे। श्रावण वद्य अष्टमीला परमेश्वराने अवतार धारण केलेला आहे। परमेश्वर कोणत्याही युगात अवतार धारण करो, त्याचे अस्तित्व एकच राहते आणि त्या अवताराची परंपरा आमचे गोविंद प्रभू बाबा, या गोविंद प्रभू बाबाच्या चरित्राच्या माध्यमातून माईम भट्टाने संकलित केलेलं हे रिद्धपूर चरित्र, गोविंद प्रभू चरित्र आपण श्रवण करत आहात। श्रवण करता करता खूप लांब निघून गेलेलो आहात। गोविंद प्रभूच्या अगम्य अशा लीळा आपण ऐकत आहात। त्याच लीळेला अनुसरून पुढची लीळा आपण घेणार आहे। रंड मुंड इत्यादी पाठू। एक शृंगार करणारी बाई होती। खूप प्रकारचा शृंगार करायची, तिला वेळच होतं शृंगार करायचं। एकदा तिने शृंगार केलेला आहे आणि शृंगार केल्यानंतर गोविंद प्रभू बाबाच्या राजमठामध्ये ती शृंगार करून उभी राहिलेली आहे। गोविंद प्रभू बाबा वेढे मारतात आहे आणि गोविंद प्रभू बाबाकडे अभिलाषा धरून पाहते। अभिलाषा गोविंद प्रभू बाबाची घेते आहे। गोविंद प्रभू बाबांनी तिच्या मनातला भाव जाणला। मेली जाय म्हणे, रांड मुंड खापर खांडू म्हणे, अशा प्रकारचं त्या स्त्रीला शिव्या दिल्या। थू थू म्हणून गोविंद प्रभू बाबांनी तिच्या पाठीमागं लागले, तिच्यावर कोपले, रागवले। कधीतरी एखाद्या वेळेस राजमठामध्ये ती येऊन जायची। गोविंद प्रभू बाबा तिला रांडमुंड खापर अशा प्रकारचे म्हणायचे। तिला जवळ येऊ देत नव्हते। आणि या बाईला काय झालं, हे आमच्याकडे काय येते म्हणून गोविंद प्रभू बाबा तिच्याकडे धावायचे आणि भक्तिजन हसायला लागायचे। अशा प्रकारची ही लीळा आहे। पुढे ब्राह्मणा भोजन देणे। एक ब्राह्मण खायला मिळत नाही, घरची बोंबाबोंब आणि शृंगार करायचं यालाही वेळ। गोविंद प्रभू बाबाचा पूजा अवसर वगैरे सर्व सकाळचा आटोपला। राजमठाच्या बाजूला गोविंद प्रभू बाबाचं आसन होतं। महाद्वाराच्या जवळ होतं। ब्राह्मण एक
गोविंद प्रभू बाबाजवळ येऊन उभा राहिला. खाण्याची मारामार, परिस्थिती बिकट, भुकेला, 4-5 दिवसाचा भुकेला. गोविंद प्रभू बाबाला स्वस्तिजी यजमान हो अशा प्रकारचा तो ब्राह्मण गोविंद प्रभू बाबाला आशीर्वाद देतो आहे. यजमान हो, चिरंजीवी, तुमचं भलं हो. ब्राह्मण भुकेला आहे, मला भोजन द्यावं असं गोविंद प्रभू बाबाकडं त्याने अट्टहास घेतला. सर्वज्ञ म्हणतात, आओ मेला जाय, भानवसा जाय, स्वयंपाकघरात जाय. स्वयंपाकघरात गेला. आबाई सला म्हणतो, आई माझं खावया द्यावे काही, मी भुकेला आहे. गोविंद प्रभू बाबांनी मला मधी पाठवलेला आहे, काहीतरी खायला द्या, भोजन द्या. मग आबाईसानी गोविंद प्रभू बाबांनी पाठवलं म्हणून त्याला बसायला दिलं, तांब्या भरून पाणी दिलं, वडे, मांडे, तूप अशा प्रकारचं त्याला वाढलं. जेवला, तृप्तायमान झाला. पान घेतलं, गोविंद प्रभू बाबापाशी आला आणि गोविंद प्रभू बाबाला म्हणतो, यजमान हो, तुमचं भलं हो. गोविंद प्रभू बाबाला तो आशीर्वाद देतो, यजमान तुम्ही आम्हाला खाऊ घातलं ना, तुमचं काय हो, भलं हो, तुमचं चांगलं हो. गोविंद प्रभू बाबांनी तोंडावर अशी जोरात गालफटात मारली त्याच्या. परमेश्वराला आशीर्वाद द्यायला निघाला नव्हतो. लोकाला समजत नाही पुढील व्यक्ती काय आहे. समजत नाही ते विचारून घ्यावं, तेही विचारलं नाही. गोविंद प्रभू बाबांनी तोंडावर चळकन हाणतली. तो म्हणतो, काय यजमान, खाऊ तर घातलं ना वरून मारलं बी, खाऊ तर घातलं ना वरून मारलं बी. आणि त्यावेळेस योगायोग गोविंद प्रभू बाबाजवळ कोणीच नव्हतं. भट्ट नव्हते, माईम भट्ट नव्हते, कोणीच नव्हतं. आणि गोविंद प्रभू बाबांनी मारल्यानंतर ते त्या ठिकाणी आले आणि ते म्हणतात, अरे मूर्खा, महापुरुषा राऊळा ईश्वर. हे महापुरुष आहे, हे राऊळ आहे, हे ईश्वर आहे. यांना दंडोत्कर का, यांना आशीर्वाद देतो, यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्याला. त्यांनी जेवायला दिलं म्हणून त्यांचं भलं हो असं आपण म्हणतो आहे. दंडोत्कर म्हणे आणि दंडोत केला आणि गेला. म्हणजे गोविंद प्रभू बाबाची लीळेतून आदर्श दिला की समोरच्या व्यक्तीची ओळख करणं अत्यंत गरजेचं आहे. तो कोण्या पात्रतेचा आहे आपल्याला कळत नाही तर दुसऱ्याला विचारणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या माईम भट्टांनी त्याला तो सल्ला दिला. पुळाय विवाह शिकारू, काको करवी चांग ओला म्हणवणे, तथा श्रीकृष्ण रुक्मिणी ढवळे गायने. एक वेळ काय आलं, चैत्र मास, म्हणजे मराठी महिन्याचा पहिला दिवस, मराठी महिन्याचा पहिला महिना. त्या चैत्र मासामध्ये भट्टोबासाचे पुत्र महेश्वर पंडित, भट्टोबासाचे दुसरे पुत्र वैराग्यदेव, केशव नायकाचे पुत्र, ईश्वर नायकाचे पुत्र, आकोचे पुत्र, सुई नायकाचे पुत्र, हे 7-8 मुलांची मुंजी काढायची होती, मुंजी बंधन काढायचं.
आणि केशव नायक आणि ईश्वर नायक सर्वे भट्ट माईम भट्ट सर्व गोविंद प्रभूच्या समोर गेले की बुवा यांचं तुमच्या मांडीवर बसून काय करायचं आहे, मुंजी बंधन करायचं आहे. काही ठराविक टायमाला ठराविकच वेळेस ते मुंजी केल्या जाते. सर्वांनी आपापली आयती केली. राजमठाच्या समोर मांडव टाकला. गोविंद प्रभू बाबाच्या जानूवर एकेकाला बसवायचं आणि त्याचं काय करायचं, हा कार्यक्रम होता. कशाचा, मुंजीबंधनाचा. आता मुंजीबंधनाचा कार्यक्रम असल्यामुळं त्या मुलांना नवरदेवासारखं सजवलं जातं. बाशिंग वगैरे सर्व बांधून वगैरे गावातून मिरवणूक वगैरे काढायची आणि नाना प्रकारचे बाशिंग त्या मुलांना बांधले. महादाईसा गावात गेलेली होती. एका तेल्याच्या घरी सुद्धा सुंदर असं बाशिंग होतं आणि तिला वाटले हे गोविंद प्रभूला शोभेल म्हणून महादाईसाने ते आणवलं आणि गोविंद प्रभू बाबाच्या दृष्टीसमोर धरलं. स्वीकरिजो, बाशिंग तुम्ही काय करा, बांधा. सर्वज्ञ म्हणतात मेली जाय म्हणे, बांध बांध, तुझी इच्छा आहे ना, बांध म्हणे. महादाईसानी ते बाशिंग बांधलं. सर्व मुलांना गोविंद प्रभू बाबाच्या मांडीवर बसवलेलं आहे आणि त्यांची मुंज झालेली आहे. गोविंद प्रभू बाबाला बाशिंग बांधलं. मग गोविंद प्रभू बाबाला प्रवृत्ती बदलून गेली. बाशिंग बांधल्यामुळं गोविंद प्रभू बाबाची इच्छा बदलून गेली, प्रवृत्ती बदलली आणि गोविंद प्रभू बाबा म्हणतात हळदी उठावे म्हणे, वाद्य वाजवावे म्हणे. एका समर्थाची त्यावेळेस वरात आलेली होती. समर्थ म्हणजे सबळ. त्याच्याही डोक्याला बाशिंग होतं, त्याचं लग्न होतं आणि त्याचं पाहून गोविंद प्रभू बाबाची पूर्णपणे प्रवृत्ती बदलली. प्रवृत्ती बदलली आणि ते म्हणतात की मला विवाह करायचा. गोविंद प्रभू बाबाला काय करायचं आता, विवाह म्हणजे लग्न करायचं आहे. बदलली प्रवृत्ती. ते बाशिंग गिशिंग त्या नवरदेवाचं पाहिल्यानंतर मला बी कांकणे बांधा, हातात बांधा, याला बांधा आणि मला काय करा, लग्न करा, 4 गावाला जीव घाला. माईम भट्ट म्हणता हे सर्व होईल. भट्टाला म्हणतात आता काय करायचं. माईम भट्ट म्हणतात सर्व खर्च मी करेल, लग्नाला जेवढा खर्च येईल तेवढा मी करेल, काही हरकत नाही. आयती करा म्हणे, तुम्ही सर्व करा, पण नवरी कोण देईन, बाशिंग तर बांधून तयार, मुलगी कोण देईन. गोविंद प्रभू बाबाचं वय किती होतं, म्हातारे होते आणि गोविंद प्रभू बाबाची प्रवृत्ती झाली म्हणजे ते पुरी करावी लागतं. म्हणून ते म्हणता काही हरकत नाही, बाकीचा मी खर्च करतो हो, पण सर्व केल्यावर नवरी कोण देईन, मुलगी कोण देईन गोविंद प्रभू बाबाला. खूप मोठा पेच पडला त्यांच्यासमोर. विचार करायला लागले सर्व आणि गोविंद प्रभू बाबाची एकदा इच्छा झाली म्हणजे झाली, त्याच्यामध्ये काही बदल नाही. खूप विचार करायला लागले. माईम भट्ट म्हणतात 4 गावाला काय 8 गावाला जीव घालन मी, तेवढा खर्च मी सर्व लग्नाचा करेल. भट्ट म्हणतात पण कन्या कोण देईन, कारण लग्नाला काय लागते,
सर्व खर्च करून ठेवला आणि मुलगी जर मांडपात नसली तर काय सुपारीशीला होता. सुपारी काय गोविंद प्रभुवाने ऐकून घेतलं असतं का? मग काय करावं सर्व पेचात पडले. सर्व पेचात पडल्यानंतर ईश्वर नायक नेमके त्यावेळेस त्या ठिकाणी आले. अरे काय तुम्ही काय विचार करता म्हणे, काय टेन्शन आहे तुम्हाला, काय झालं? और काय सांगावं, गोविंद प्रभू बाबाला लग्न करायची प्रवृत्ती झाली. आम्ही सर्व खर्च करायला तयार आहे, पण कन्या कोण देईन, मुलगी कोण देईन या विचारामध्ये आम्ही आहे. ईश्वर नाईक एका पायावर तयार झाला. म्हणे माझी मुलगी तयार, माझी मुलगी देऊन टाका. मुलीला विचारलेलं नाही. माझी मुलगी जी कन्या आहे ती मी गोविंद प्रभू बाबाच्या ठिकाणी देतो. कोणी दिन का आता चांगल्या माणसाला पोरगी भेटत नाही. 80-85 वर्षाचं वय झालेलं आहे आणि गोविंद प्रभू बाबाला अशा वयामध्ये लग्न करायची प्रवृत्ती झाली. आणि लग्न करायच्या प्रवृत्ती झाल्यानंतर ईश्वर नायकाने काहीही विचार न करता, मुलीलाही न विचारता आपली कन्या त्यांना काय केली, ज्याला चला विनवा म्हणे गोविंद प्रभू बाबाला, मी माझं कन्यारत्न देतो. आता मुलीनं बी हाव म्हणायला पाहिजे ना. हो सर्व काही ठीक आहे आणि मुलीनं जर नाही म्हटलं तर लग्नाच्या दिवशी मुलगी काय होते, फरार होऊन जाते. गोविंद प्रभू बाबाजवळ गेले. गोविंद प्रभू बाबाला विवाहाची प्रवृत्ती अत्यंत झालेली आहे, त्याच्यात काही वादच नाही. मग तो ईश्वर नायक गोविंद प्रभू बाबाजवळ हात जोडून म्हणतो, जी माझ्याजवळ एक कन्यारत्न आहे ते तुम्ही स्वीकारावं. माईन भट्टाला सांगतात वराळाची आयती करा. शेजारच्या गावाहून तूप आणा, डालडा नाही. घागरीच्या घागरी तुपाच्या भरल्या. घागरीच्या घागरी तू कोणतं तूप, शुद्ध तूप. घागरीच्या घागरी भरवल्या. गोविंद प्रभू बाबाच्या वराळाची आयती तयार झाली. घरोघरी गहू दळायला दिले, कारण 4-5 गावाला जीव घालायचा आहे ना. दळायला दिले. साळी म्हणजे भात, तांदूळ करवला. आबाईसानी शेवाया, सरवळ्या, सांडे, कुरडई, पापड जे आपण लग्नामध्ये करतो ते सर्व आबाईसानी काय केलं, तयार केलं. 7 कळसाचा जो विधी होता तोही झाला. आबाईसानी मठामध्ये स्वयंपाक केला. मग गोविंद प्रभू बाबाला नवरदेवासारखं सजवलं. गोविंद प्रभू बाबाला नवरदेवासारखं काय केलं, सजवलं. आसनी उपविष्ट केलं. बसले. आबाईसा आली. गोविंद प्रभू बाबाचं पूजन आक्षवण केलं. जसं नवरदेवाचं करता त्या पद्धतीने गोविंद प्रभू बाबाचं आक्षवण केलं. मग त्या ठिकाणी लग्नाला वऱ्हाडी आले. त्याच्यामध्ये केशव नायक, विठ्ठल नायक, ईश्वर नायक, रूप नायक, सर्व गावातले मोठमोठे पुढारी सर्व लग्नाला हजर. कोणाच्या? पण कोणालाही संशय वाटला नाही. इतक्या म्हातारा माणूस काय करतो आहे. आता तर अर्ध्या लोकांनी पागल म्हटलं असतं. परंतु त्या काळात गोविंद प्रभू बाबाची प्रवृत्ती, सर्वेचे सर्व त्या ठिकाणी आले. मांडव टाकलेला होता, वाद्यतुरा वाजत होते, ढवळे गात होते. गोविंद प्रभू बाबा म्हणतात, मेला जाय चांग बोल निके बोल म्हणे. आणि महादाईसाला म्हटलं, मेली गाय ना
लग्न आहे, लग्नामध्ये तू काय कर, गीत गा. तिला वाटलं आता काय गावावं, म्हणून ती विचार करायला लागली. मग महादाईसानी इकडची तिकडचं गायला सुरुवात केली. गोविंद प्रभू म्हणतात, मेली जाय ढवळे गाय म्हणे. आता ढवळे काही तिला समजलं नाही. अनेक नको गाऊ म्हणे दुसरं. मग काय म्हणतात गोविंद प्रभू, आओ मेली रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचं लग्न झालं ना, त्यावेळेस जे गीत गायले होते ते गा म्हणे. याला म्हणतात महदंबेचे ढवळे. मानवा पंथात पहिली आद्य कवित्री. आतापर्यंत बहिणाबाई मानतात. या बहिणाबाईच्या खूप आधी झालेली आमची महादाईसा, आणि या महादाईसानी आजही मानवा पंथात महदंबेचे ढवळे म्हणून काय आहे, पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकात रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांचं जे लग्न झालेलं होतं त्यावेळेसचे गीत त्या महादाईसानी गोविंद प्रभू बाबाच्या लग्नाच्या वेळेस काय केलेले आहे, गायलेली आहे. आणि गोविंद प्रभू बाबा म्हणतात, चक्रधर रायाच्या श्री चरणाच्या जवळ शरण मन म्हणे. अशा प्रकारची महादाईसाला स्फूर्ती झाली. आणि महादाईसाला स्फूर्ती आली आणि महादाईसानी ते ढवळे गायला सुरुवात केली. सुंदर असे ढवळे गायलेले आहे. आद्य मराठीमध्ये साहित्यामध्ये पहिले स्थान म्हणजे महदंबेच्या ढवळ्याला आहे. ते ढवळे हे महादाईसानी गोविंद प्रभूच्या लग्नाच्या वेळेस काय केले, गायले. आणि गायल्यानंतर इतक्या सुंदर आवाजात गायले, त्याच्यामधला भावार्थसुद्धा इतका सुंदर होता, अतिशय सुंदर होता. आणि त्या ढवळ्याच्या माध्यमातून गोविंद प्रभू बाबा खुश झाले. मेली जाय म्हणे, जाय म्हणे, जीवी लागले म्हणे. खूप सुंदर तू काय केलं, गायलं. आणि त्यावेळेस महदंबेने ते ढवळे गायले. गोविंद प्रभू बाबा बसलेले आहे. आरोगणा वगैरे भोजन वगैरे झालं. आव मेली जाय, आबाईसा म्हणतात, जेव्हा रात्रीची वेळ झाली, जेव्हा म्हणे जेव्हा म्हणते, ओ मी तर रुक्मिणी आणि श्रीकृष्णाच्या सभामंडपात बसलेलो आहे, जेवलो मी सकाळीच. कोण म्हणता आहे, गोविंद. म्हणजे दोन अवतार एकत्रच आहे, दुसरं नाही. काल ज्या अवताराची जयंती झाली ना, अवतार दिन झाला ना, तो अवतार आणि आमचे गोविंद प्रभू बाबा काही अलग नाही. याच्यातून सिद्ध करून दाखवलं की रुक्मिणीच्या हाताने मी काय केलं, रात्री जेवण केलं म्हणे. आणि आता तुम्ही महादाईसा म्हणते, बाबा ते द्वापार युगातली गोष्ट होती. श्रीकृष्णाची आणि रुक्मिणीचं लग्न झालं, हे द्वापार युगातली गोष्ट होती. आता हे कलियुग आहे म्हणे. नाही नाही, मी जेवलो म्हणे. आणि गोविंद प्रभू बाबांनी त्याच्यावर हास्य केलं. खूप विनंती करून गोविंद प्रभू बाबा उठले, ताटावर बसले. आणि ताटावर बसल्यानंतर ताट उघडलं. संध्याकाळची व्याळीची पद्धत, जेवणाची पद्धत. संध्याकाळी गोविंद प्रभू बाबाच्या समोर ताट आलं. त्याच्यावरचा कपडा बाजूला झाला. आणि गोविंद प्रभू बाबाला जे पाहिजे होतं ताटात, नेमकं ते नव्हतं. जे पाहिजे होतं ते नेमकं नव्हतं. गोविंद प्रभू बाबाला भाकर पाहिजे होती. काय पाहिजे होती, भाकर. आणि गोविंद प्रभू बाबाला भाकर पाहिजे होती. मग विचार करायला लागले. आबाईसाला म्हणतात की भाकर पाहिजे. महादाईसा म्हणते, भाकर कशी राहते. महादाईसाला काही माहीत नाही. विदर्भात भाकर आजही भेटत, त्याच काळात नाही, आज 800 वर्ष झाले. पण गोविंद प्रभू बाबाच्या काळापासून विदर्भात भाकर खूप दुर्मिळ आहे. त्यांना जबरदस्ती म्हणावं लागतं की भाकर करा. ते बी केली तर त्यांना काही व्यवस्थित जमत नाही. त्यांना भाकरच जमत नाही. भाकर खात बी नाही ती. आजही नाही. ही परंपरा आजही विदर्भात नाही. आणि त्यांना भाकर पाहिजे होती. गोविंद प्रभू बाबांनी अट्टहास घेतला. जाय मेली, भाकर आण म्हणे. कुठून तरी भाकर प्राप्त केली. गोविंद प्रभू बाबांनी
आरोगणा केली, जेवण केलं, मांडव टाकलेला आहे आणि खरोखर सर्व पंक्ती बसल्या. इतकं तूप वाढलं, इतकं तूप वाढलं, साचोकारी तूप वाहवले. पंक्तीतून तूप काय लागलं, व्हायला लागलं. आता तूप जर असं टाकणं तुझ्या काय बापाचं जाते असं बाया म्हणतात. असं काय म्हणतात बाया म्हणतात ना, तुझे काय बापाचं त्या टाक टाक, ते बी कोणतं राहतं. ते जर वास्तविक असं प्रकारचं असतं तर मग तर काही अंदाज नाही. परंतु अशा प्रकारचं चांगलं तूप त्या ठिकाणी वाहवलं. लोक जेवले, सर्व गावातले, या गावाचे, त्या गावाचे, त्या गावाचे सर्व लोक काय केले, जीव घातले, लोकाला विळे दिले, आपापल्या घरी दिले. आणि अशा प्रकारचं साचोकारी वऱ्हाड गोविंद प्रभुबाबांनी सिद्ध करून दाखवलं. आणि गोविंद प्रभुबाबांनी त्या ईश्वर नायकाची कन्या तिच्याशी विवाह केला. वास्तविक केला असं काही समजायचं नाही, पण गोविंद प्रभुबाबाची प्रवृत्ती आली, त्या जीवाची कणव की परमेश्वराचं पत्नी व्हावी, ही अशी कणव त्या ईश्वर नायकाच्या मुलीची. आणि माळ घातली. माईमभट्ट त्या ठिकाणी होते. माईमभट्ट आणि वेचूस. खर्च कोणाचा आहे, बागायत नाही, कोरडेवाहू नाही, पण गोविंद प्रभू बाबासाठी इकून तिकून काही करून कोणताही कार्यक्रम असो कशाशिवाय होत नाही, पैशाशिवाय होत नाही. आणि तो माईमभट्टांनी सर्व वेचू गोविंद प्रभूसाठी खर्च केला. बाशिंग वगैरे गोविंद प्रभुबाबांनी परितेजले, मर्दना मादने झाले. आणि ईश्वर नायकाची कन्या जी देव केली होती ती दिली, म्हणजे स्वीकार केली तेवढ्यापुरतं. आणि ते गोविंद प्रभुची प्रवृत्ती त्या ठिकाणी भंगली. म्हणजे या लीळेमध्ये परमेश्वर अवताराला प्रवृत्ती झाली. आणि परमेश्वर अवताराला प्रवृत्ती आल्यानंतर गोविंद प्रभुबाबांनी या ठिकाणी काय केलं, विवाह केला. आणि त्या ईश्वर नायकाच्या मुलीला सुद्धा पत्नीचं काय मिळालं, फळ मिळालं. बापाला सुद्धा मिळालं. बापाने काय केलं, कन्यादान. आहे का नाही, कन्यादान केलं ना. आपलं बी कन्यादान झालं, पण बापाला काही लागलं नाही. असं काही समजू नका की तुम्ही कन्यादान केलं म्हणजे तुमच्या बापाला खूप मोठं प्रेमाचा उपाय लागला. नरकाशिवाय दुसरा पर्यायच नाही, प्रपंचामध्येच पण नाही. हे गोविंद प्रभू बाबा परमेश्वर अवतार आहे, यांच्या ठिकाणी कन्यादान केलं म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी केलं, म्हणून त्याचाही फायदा आला, मुलीचाही फायदा आला, जेवणाराचा वराडायचा बी फायदा आला, खाण्याचा बी फायदा आला, अदृष्टपरही फायदा आला. आणि माईमभट्टाच्या हातून क्रियासुद्धा घडली. अशा माध्यमातून ही लीळा या ठिकाणी गोविंद प्रभुबाबांनी घडवली आहे. पुढे औचित्ये कटकई करणे. एकदा वऱ्हाडीचे अन्न, लग्नातले अन्न देऊन भक्तिजन नावे पृष्ठ देखिले. आता जेवण झालं की काय होतं, थोडंसं आहे का नाही, जाळ होतो, आळशी होतो. जास्तच जेवण झालं, भाजी चांगली होती तर अशी खाल्ली आज की जेवण केलं आणि जो जपून राहिलं तर 5 वाजताच उठली, आहे ना. म्हणजे आपलं कामच असं आहे. त्याप्रमाणे भक्तिजनसुद्धा असे झाले. गोविंद प्रभुबाबांनी प्रत्येकाला डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणतात, अरे तुम्ही जाड झाले, आता तुम्ही काय झाले, जाड झाले. आता तुमची जाडी काय करायला पाहिजे, कमी करायला पाहिजे. आणा दांडी, पालखी आणा, पालखी उचलाने मला व्यायाम केल्याशिवाय काही साध्य होत नाही. आणि गोविंद प्रभुबाबांनी ते जाणलं आणि त्यांना काय मागितली, पालखी घेऊन आले. गोविंद प्रभुबाबा पालखीमध्ये बसले आणि तिथून विजय केले. कुठं जायचं, इकडं जायचं, तिकडं जायचं, विचार केला. मेला जावेची म्हणे का ना जावे म्हणे. भक्तिजन दांडी उचललेली आहे, पालखी उचललेली आहे आणि गोविंद प्रभुबाबाला त्या पालखीमध्ये बसवलेलं आहे. गोविंद प्रभुबाबा थोडेसे फिरून परत आपल्या मंदिरात आले.
पुढे बेलोरा वस्ती. एका दिवशी गोसावी बेलोऱ्याला गेले, लुद्धपूरच्या जवळ गाव आहे. रण राक्षसा सोयरे होते. रण राक्षस नावाचा कोणी होता, त्याचे सोयरे होते. त्याच्या घराला गेले. गोविंद प्रभू बाबला आसन झालं, बसले. चनियाचे छोले, हरभऱ्याचे छोले गोविंद प्रभू बाबाला ओळगवले. आरोग्याना भोजन झालं. गुळा आला, विडा आला, मर्दना मादने झाले आणि परत राजमठामध्ये गोविंद प्रभू बाबा आले. गोविंद प्रभू बाबा एका ठिकाणी बसत नाही. या गावून त्या गावाला, त्या गावून त्या गावाला, त्या गावून त्या गावाला जातच राहील. पुढे अनदुरा अवस्था. अंदुरा गाव आहे विदर्भात. एकदा अंदुऱ्याला गेले. रण राक्षस काइंदरना एक माणूस होता. तो लंकनाथाची भक्ती. लंकनाथ म्हणजे कोण? रावण. आतापर्यंत हनुमानाची भक्ती पाहिली, आतापर्यंत रामाची भक्ती पाहिली, आतापर्यंत महादेवाची भक्ती पाहिली, पण हा कोणाचा होता? लंकानाथ. लंकानाथ म्हणजे कोण? रावण. प्रत्येही तिथं तो जायचा, त्याचं दर्शन घ्यायचा, पालखीमध्ये बसून जायचा. गोविंद प्रभू बाबा कधी कधी तिथं फिरायला जायचे. गोविंद प्रभू बाबा दिसले की तो पालखीच्या खाली उतरायचा, जवळ जायचा, गुढिया उभा करायचा, महाउत्सव करायचा आणि त्या दुर्गामध्ये म्हणजे त्याच्या ज्या घराच्या ज्या चौकटी होत्या, मोठमोठ्या भिंती होत्या, त्याच्यामध्ये गोविंद प्रभू बाबाला घेऊन जायचा, बसवायचा घरात बसवायचा. गोविंद प्रभू बाबांनी त्या ठिकाणी पूजा स्वीकार केली. 3 दिवस किंवा 5 दिवस त्याच्या घरी थांबले. पूजा आरोपणा झाली. एका दिवशी गोविंद प्रभू बाबाची प्रवृत्ती, गोविंद प्रभू बाबा त्या काइंदरण्याला म्हणतात, तुझे डोळे जातील म्हणे, तुझा नाक जाईल म्हणे, तुझं कपाळ जाईल म्हणे. अशा प्रकारचं गोविंद प्रभू बाबाने पुढची भविष्यवाणी त्याची तिथं सांगून दिली. तो म्हणतो, डोळे जावो काही जावो, पण या डोळ्यांनी तुम्हाला पाहिलं ना, या डोळ्यांनी पाहिलं, मी तृप्तायमान झालो. आता डोळे जावो, कान जावो, नाक जावो, काही जावो, मला याची काही पर्वा नाही. या डोळ्यांनी गोसाव्या ते देखले. गोविंद प्रभू बाबाला काय केलेलं आहे? पाहिलं आहे. आता काही गरज नाही. एकदा काय झालं, देवगिरीचा एक राजा त्या ठिकाणी आला. हा राक्षस काइंदरना दान देण्यामध्ये 1 नंबर होता. एक हात त्यांनी स्पेशल कशासाठी ठेवला होता? दान देण्यासाठी. कोणी बी आलं, काही आलं तर कोणी त्याला काय करायचा? तो दान द्यायचा. त्याची प्रसिद्धी होती. आणि त्या उजव्या हाताने तो काहीच काम करत नव्हता, उजव्या हाताने दान द्यायचा. वाम वेधे पदार्थ संपादिलातून न शिकरावा, अशा प्रकारचं आपल्या स्वामींचं तत्त्वज्ञान जरी असलं तरी हे तत्त्वज्ञान अन्य राटीमध्येही असावं. म्हणून तो फक्त हात दान कोणत्या हाताने करायचा? आपण कोणत्या हाताने करतो? हो, कशाला उजव्या, काही डावा करता, कधी सांगावं लागतं की शेवटी या हातात ग्लास धर, इकून खाली. संकल्प सोडायची सुद्धा माहिती आपल्या
वासनिकाला पूर्णपणे नाही. कसा सोडावा तो या हातात ग्लास धरला की इकडचा हात तिकडं करतो, अरे तो हात खाली लाव की तो त्याच्या मांडीला लावतो. म्हणजे अशा प्रकारचं पद्धत आपली आलेली आहे. मानव पंथाचे आपण अनुयायी आहे. आणि संकल्प कसं सळ बऱ्याच जवळजवळ 15% बाया आहे की त्या ग्लास कोणत्या हातात धरतात, डाव्या हातात धरतात. उजव्या हातात धरताना डाव्या हातात धरता आणि मग काय करतात, चुकीची गोष्ट आहे. आणि याला पुरावा अन्य राहतेत बी की त्यांनी जो दान देण्यासाठी फक्त उजवा हात तो तिथं ठेवलेला होता. म्हणजे त्या हाताने काहीच करत नव्हता. राक्षसाला काय केलं, दाने दाटला, तो हात त्यांनी दान देऊन काय केला होता, दाटला होता. आणि तो राजा देवगिरीचा तिथं आला. तिथं आल्यानंतर त्याला समजलं की हा दानशूर आहे, हा दानशूर आहे. त्याच्या मनामध्ये काय झाला, क्लेश उत्पन्न झाला, त्याच्या मनामध्ये मत्सर उत्पन्न झाला. आणि तो म्हणतो माझ्यापेक्षा दानी आहे हा काइंडर ना, माझ्यापेक्षा दानी आहे. लोकांनी सांगितलं हो असं म्हणे, माझापासून दानी आहे. काळा म्हणे याचे डोळे देवगिरीचा राजा होता, काढले डोळे. तेव्हा तैची जर गोविंद प्रभू बाबाला विनवता माझे डोळे वाचावे तर वाचले असते, असे चरित्रकार म्हणतात. की त्यांनी जर विनंती केली असती की बाबा माझ्यावर अशी आपत्ती यायला नाही पाहिजे, तर परमेश्वराने चुकवली असती. पण त्यांनी काय हे केलं की बुवा जाओ भले, आता काही हो, माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिलं, आता मला कोणत्याही अवयवाची गरज नाही. आणि या देवगिरीच्या राजाने त्याचं अशा प्रकारचे डोळे काढून टाकले. पुढे शिराळा दांडी खालवणे, रुद्धपूरच्या जवळ शिराळा आहे. एका खांबापाशी गोविंद प्रभू बाबा, झाड होतं वळाचं, तिथं दांडी खालवणे म्हणजे पालखी टेकवणे. थोडक्यात काय आहे ते, आपली पालखी इथून निघाली की कुठं टेकते, टेकत नाही कुठं, हां तिथं टेकते, प्रशांतच्या दारी टेकते. ऐका नाही, याला म्हणतात दांडी खालव. ज्या ठिकाणी पालखीला च्या धरणाऱ्यांना विसावा मिळतो ती जागा गोविंद प्रभू बाबा असे हमेशा पालखीनं जायचे. म्हणून विदर्भात बऱ्याच ठिकाणी जे स्थानं आहे तिथं तुम्हाला काय लिहिलेलं असेल, दांडी खालवणे. आता दांडीच माहीत नसते तर खालवणे कुठून गेलं. आपण दांडी कालवणे म्हणतो, असं दांडी काहीतरी कालवली. म्हणून गोविंद प्रभू बाबांनी त्या शिराळ्याला पालखीचा स्टॉप घेतला. पुढे पुसदा, गोपाळा, बोने, आरोगण, चौकी, आसन. शिराळ्याहून पुसद्याला आले. पुसद्याला गोविंद प्रभू आले. तिथल्या पुजाऱ्याचे मुलं, गोपाळाची मूर्ती होती खूप मोठी तिथं. दररोज त्या देवतेला काय आणायचे, ते उपार आणायचे. दूध तूप वगैरे सर्व काही नैवेद्य दाखवायचे आणि ते उपार दाखवायचे आणि घरी घेऊन जायचे आपल्यासारखं. आहे का नाही, आपला उपार कधी खाल्ला, त्यांचा बी कधी खाल्ला नाही. गोविंद प्रभू बाबा त्या गावाला गेले पुसद्याला. यांनी उपार आणलेला होता, पहिलं तांब्यातलं पाणी पिऊन घेतलं. तांब्यातलं पाणी काय केलं, पिऊन घेतलं. आणि ते उपार होता, तो उपार गोविंद प्रभू बाबांनी ताट काय केलं, खाऊन घेतलं, संपूर्ण खाऊन घेतलं. पोरं तांब्या बी खाली घेऊन आले आणि ताट बी. विचारतात घरचे, रस्त्यात तुम्हीच खाल्लं हे,
आतापर्यंत कधी उपार खाली आलाच नाही, तुम्ही काय केलं? खाल्लं. नाही नाही म्हणे मी नाही खाल्लं. पोरं म्हणतात नाही नाही मी नाही खाल्लं. नाही नाही म्हणे मग आतापर्यंत इतक्या वर्षात आम्ही उपार नेला, तो उपार नेल्यानंतर आतापर्यंत कोणी खाली खाली झालाच नाही ताटणं, आज कसं खाली झालं? म्हणे तिथे एक देव आला आहे. पोरायला काय ग, तिथे एक देव आला आहे. म्हणे कोण देव आला आहे? ज्याचं तोंड आहे, ज्याची दाढी खूप लंबी आहे म्हणे, अशा प्रकारचं अंगावर वस्त्र पांघरलेलं आहे म्हणे, गळ्यामध्ये सांखडी आहे म्हणे, कपाळाला मोतियाचा टिळा लावलेला आहे म्हणे, पाटाऊ पांघरलेला आहे म्हणे. मग यांच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे नक्कीच कोण असतील? गोविंद प्रभू बाबा असतील. सर्वेचे सर्वे त्या ठिकाणी आले. राऊळाला विनंती केली. त्या गोपाळाच्या मंदिरात राऊळ बसलेले होते, त्यांना विनंती केली आमच्या घराशी चालावे. आणि गोविंद प्रभू बाबा त्या पूजद्याला त्या बडव्यांच्या म्हणजे पुजाऱ्यांच्या घरी गेले. रात्री बडवाग्रहे आरोगणा पूजा आरोगण. मग घरी हां हां तेच पूज हां रुद्धपूरवर असं 20 किलोमीटर 20 किलोमीटर असं जास्त दूर. तरी आता गोविंद प्रभू तर पूर्ण अमरावती जिल्हाच फिरायचे ना, 20 किलोमीटर काय विशेष गोष्ट आहे? अमरावती, भानखेडी, अमकं ढमकं ते त्याच्यापेक्षा लांब गेलं ना. मग काही जो पुजदा जास्त लांब नाही तिथून, 15 ते 20 किलोमीटर असेल. हां ते गावात स्थान आहे. आणि एक आश्रममध्ये मूर्ती आहे, ज्या गोपाळाची मूर्ती, आश्रममध्ये गोपाळाची मूर्ती आहे. गोविंद प्रभू बाबा त्या पुजाऱ्यांच्या घरी गेले. आरोगणा वगैरे सर्व झालं. 3 दिवस पूजद्याला गोविंद प्रभू बाबा होते. किती दिवस होते? 3 दिवस. पुढे मातुळ ग्रामी ग्रीवा खावणे. मातुळ ग्राम कोणाचं गाव आहे? हां हां मामाचं. कोणाच्या? माझ्या, तुमच्या? हां मग ते माहीत पाहिजे ना. मामाचं तर मामा सर्वे जाय, 56 आला मामा आहे. आता कोणाच्या मामाचं? गोविंद प्रभू बाबाच्या मामाचं. नाही तर म्हणसान की मातुळग्राम आमच्या मामाचं गाव. मातुळ ग्रामी गिवा खाववणे तथा मामिया मावश्याचे घर दाखवणे. एका दिवशी पूजा अवसर झाला. गोविंद प्रभू बाबाला गोपाळाच्या देवळामध्ये पूजद्यालाच होते. त्या मूर्तीला पूर्णपणे खेळ केला. त्या मूर्तीला नमस्कारी करून टाकलं. चौकामध्ये बसलेले आहेत आणि चौकामध्ये बसल्यानंतर कोणतरी ऊस आणला होता, तो ऊस खाल्ला, केळं खाल्ले. आव मेला जाय जाय म्हणे. त्या बडव्याला प्रसाद दिला, पुजाऱ्याला प्रसाद दिला. आणि मग तिथून ती दांडी, ती पालखी मातुळग्रामच्या रस्त्याने. मातुळग्रामच्या जवळ म्हणजे एकदम घरी गेले नाही, घराच्या जवळ असं 50-100 फूट 200 फूट अशा ठिकाणी गोविंद प्रभू बसले. आणि तिथून म्हणतात, हे माझ्या मामाचं गाव आहे, हे माझ्या मावश्याचं गाव आहे, हे मामाचं आणि मावश्याचं गाव आहे. इथं मी वाढीन नलो, इथं माझा काय आला जन्म आला, इथं वांडेच नलो. मुंजबंधन झालं, मग रुद्धपूरला आणलं मला. असं भक्तिजनांना पूर्वीच्या आठवणी गोविंद प्रभू बाबांनी सांगितल्या. आता खूप दांडी वाहू वाहू सर्व भक्तिजन काय झाले होते, आपण रिकामे चालूच भुकेले होतो. तर आता पालखी वाहणी म्हणजे काय साधी गोष्ट आहे. 9 वाजले, 9:30 वाजले, 8 वाजले. अरे नाश्ता थांबवलीच नाही गाडी आणि नाश्त्यासाठी. भूक लागून जाते, रिकामं काहीच काम नाही. तर आता ते पालखी घेऊन चालणारे लोक, त्यांना तर भूक लागणारच. म्हणून ते भुकेले पाहिले झाले. गोविंद प्रभू बाबाला म्हणतात, जी आम्हाला भुका लागल्या,
तिथं एक कडू भोपळ्याचा वेल होता. तिथं काय होता? कडू भोपळ्याचा वेल होता. गोविंद प्रभू बाबांनी तो दृष्टीने अवलोकन केला. गोविंद प्रभू बाबांनी तो वेल दृष्टीने अवलोकन केला आणि त्याला गोड केलं. कडूचं गोड करण्याची ताकद कोणामध्ये आहे? परमेश्वर. आपल्याला वायकू कडू असलेलं गोड होऊ शकत नाही. काकडी कडू असलेली आपल्याला होते नाही. पण गोविंद प्रभुवात आणि आपल्यात हा फरक आहे. जीवात आणि परमेश्वरात हा फरक आहे. त्यांनी काय केलं? ते गोड केलं आणि म्हणतात ग्रीवा खा. तुम्ही त्या भोपळा खा. आणि इतका खायला लागले. जसं जसं खायचे तसा तसा त्याचा गोडवा राहायचा. सर्वज्ञ म्हणतात अहो मेला जा खा खा म्हणे. अवघ्या भक्तिजनांनी तृप्तेपर्यंत तो काय केला? ग्रीवा खाल्ला. चव आली त्याला. आणि ते कडू भोपळासुद्धा गोविंद प्रभू बाबांनी काय केला? गोड करून टाकला. हे सामर्थ्य गोविंद प्रभू बाबाचं म्हणजे परमेश्वराचं आहे. हे फक्त सामर्थ्य परमेश्वराजवळच आहे, दुसरं कोणाजवळ नाही. पुढे नांदगावी दुर्गांत वस्तान, वस्त्रपूजा स्वीकारू, नांदगाव पेठ. गोविंद प्रभू बाबा नांदगावला गेले. दुर्ग म्हणजे गावाला असलेली एस मोठी, त्याच्यामधून मधी गेले. महाजन वाद्य लावून तिथं समोर आले. गोविंद प्रभू बाबाला वाजत गाजत नेलं आणि एकाच्या घरी गोविंद प्रभू बाबाची वस्त्रपूजा आरोगणा झाली. तिथे एक अड होता. अड समजतो ना? छोटा राहायचा पूर्वी, त्याला अड म्हणायचे. त्याच्याशी गोविंद प्रभू बाबांनी खेळ केला आणि तिथून रुद्रमपूरला आले. असं हे नांदगाव पेठ अमरावती जिल्ह्यात, अमरावतीपासून हे बी 15-20 किलोमीटर हायवेवर गाव आहे. त्या नांदगाव पेठला गोविंद प्रभू बाबाचा मुक्काम झाला. पुढे रहाट गावी, अमरावतीपासून 5-7 किलोमीटरवर रहाट गाव आहे. त्या रहाट गावला गोविंद प्रभू बाबाची पालखी टेकली म्हणजे दांडी खाली. पुढं अंजनगाव गावांत मातुळंग दर्शन, ब्राह्मणा भेटी तथा पंचरात्री अवस्थान, वस्त्रपूजा. अंजनगाव बारी. आता इथे किती लांब आहे? पुसद्यापेक्षा किती लांब गेली? अंजनगाव बारी. या अंजनगाव बारी, आज तिचं नाव अंजनगाव बारी आहे. पूर्वी फक्त अंजनगावच होतं. या अंजनगावला गोविंद प्रभू बाबा गेलेले आहे. मातुळंग अशा प्रकारचं फळ होतं. ते गोविंद प्रभू बाबाच्या दर्शनाला केलं. गावातले लोक आले. वाजत गाजत गोविंद प्रभू बाबाला त्या ठिकाणी बसवलं, ज्या ठिकाणी आज स्थान आहे तिथं. त्या ठिकाणी 3 घड्याचं वस्त्र गोविंद प्रभू बाबाला अर्पण केलं. गोविंद प्रभू बाबा तिथं राहायचे, फिरायचे, वेढे मारायचे. ब्राह्मणाचा मळा होता, तिथं मातुळंग होते. ते कोणीतरी दर्शनाला आणले, गोविंद प्रभू बाबाला अर्पण केले आणि 3 दिवस किंवा 5 दिवस अशा प्रकारचं गोविंद प्रभू बाबाचं त्या अंजनगाव बारीला वास्तव्य आहे. आणि मातुळिंग फर त्या ठिकाणी गोविंद प्रभू बाबांनी आरोग्यरण केलं आहे. आणि तिथल्या महाजनांनी गावातल्या खूप मोठा सत्कार करून 3 घड्याचं वस्त्र गोविंद प्रभू बाबाला, 3 घड्या म्हणजे एकावर एक असे मोठी घडी केले वस्त्र असतं, त्याच्या 3 घड्या केलेल्या राहतात. ते वस्त्र संपादन करणं याला म्हणतात त्रिवेणी वस्त्र. म्हणजे 3 घड्याचं वस्त्र गोविंद प्रभू बाबाला काय केलं? समर्पित केलेलं आहे. पुढे बंदीजना विनंती शिकार. एका दिवशी गंगातीरला स्वामींना जायची प्रवृत्ती झाली. गोविंद प्रभू बाबाला गंगातीरला येण्याची इच्छा झाली. गंगातीर म्हणजे जिथून गंगा वाहते त्या तीरावर जे काही गावं आहेत त्याला काय म्हणतात? गंगा. विदर्भ म्हणजे ज्या ठिकाणी गोविंद प्रभू बाबाचं वास्तव्य होतं ते काय आहे? विदर्भ.
आणि नागपूर भाग हा विदर्भात आता आला. पूर्वी नागपूर भाग हा विदर्भात नव्हता. विदर्भ म्हणजे हा मध्य प्रदेशमध्ये होता, हा विदर्भात नव्हता. त्याच्यामुळं काय आहे, विदर्भ फक्त अमरावती जिल्हा, कारण गोविंद प्रभू बाबा अमरावती जिल्ह्याच्या बाहेर म्हणजे नागपूर जिल्ह्यात एकदाही गेलेले नाही. नागपूर जिल्ह्यात गोविंद प्रभू बाबाचं एकही स्थान नाही. शेवटचं बिष्णूर, शेवटपर्यंतचं स्थान कोणतं आहे, बिष्णूर. आणि बिष्णूरच्या पलीकडं गोविंद प्रभू बाबा गेलेले नाही. आणि हे गोविंद प्रभू बाबा विदर्भाचं दैवत म्हणजे विशेष करून अमरावती जिल्ह्याचं काय आहे, दैवत आहे. आणि त्या अमरावती जिल्ह्याच्या दैवताला म्हणजे परमेश्वराला गंगातीर म्हणजे आमचं स्वामी चक्रांचं गंगातीर. आमचे स्वामी चक्र जर कुठं राहिले, गंगातीरला. डोमेग्राम, पैठण, पांचाळेश्वर हे सर्व काय आहे, गंगातीर. नाशिकपासून तर राहेरपर्यंत एवढा जो टापू येतो, ज्याच्यात जेवढे गावा स्वामींच्या संबंधाने परिस्पर्शाने पवित्र झालेले ते स्थान म्हणजे काय आहे, गंगातीर. अशा प्रकारचं गंगातीराला गोविंद प्रभू बाबाची जाण्याची इच्छा झाली. अनुकरू लागले, आता गंगातीराला जायचं म्हणे. गावाबाहेर निघाले. बंदीजन यांना बंदी केल्या जातं असे लोक भेटले. त्यांना समजलं की गोविंद प्रभू बाबा वऱ्हाड सोडता आहे, वऱ्हाडातून जात आहे, गंगातीराला जात आहे. आमचं वऱ्हाडचं दैवत गंगातीराला चाललं म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं, त्या बंदीजनांना. राऊळाला सांडविजे, राऊळाची प्रवृत्ती सांडविजे. राऊळाविन आमचं कसं होईल, गोविंद प्रभू बाबांनी जर विदर्भ सोडून गेला तर आमचं कसं होईल. आम्ही जोपर्यंत गोविंद प्रभू बाबा विदर्भात आहे तोपर्यंत निर्विघ्न, आम्हाला कोणतंच विघ्न येणार नाही. निर्विघ्न प्रकारे आम्ही देऊ. शिवनादेशा नव्हतावे, शिवनादेश म्हणजे गंगातीर, तिथं जायचं नाही. ते शिवण्याचे लोक आले म्हणे, म्हणजे गंगातीरचे लोक आले. आमच्या राऊळाला चाळवलं त्यांनी. आमच्या राऊळाला काय केलं, चाळवलं आणि गंगातीरला नेऊ पाहत आहे. गोविंद प्रभू बाबाजवळ ते आले. त्यांनी खूप मोठ्या विनंती दुःखपूर्वक केली आमच्या राऊळांना की तुम्ही विदर्भ सोडून जायचं नाही. सर्वज्ञ म्हणतात, मेला जाय म्हणे, आलतू आलतू जाय म्हणे आणि पलतू पलतू जाय म्हणे. आलतो आता काही जात नाही, पलतू म्हणजे पालटतो. आता काही मी गंगातीरला जात नाही. दांडी लगेच फिरली आणि विदर्भातच थांबली. म्हणजे विदर्भाच्या लोकांचं त्या गंगातीर आपल्या राऊळावर इतकं प्रेम की त्यांना विदर्भातून त्यांनी कधी बाहेर जाऊ दिलं नाही. फक्त गोविंद प्रभू बाबाचं स्थान पांचाळेश्वर, तेही त्यांच्या बालपणीच ते द्वारकेला जात असताना त्या ठिकाणी थांबले म्हणूनच. नाही तर गोविंद प्रभू बाबाचं स्थान विदर्भ सोडून मात्र दुसरीकडं कुठं आहे, हां, माहीत नाही आहे. गोविंद प्रभू बाबाचं स्थान विदर्भ सोडून कुठं आहे, पांचाळेश्वर वगैरे सोडून काही नाही आहे. मग मी तर सांगू तर राहिलो पहिलेच, मी तर सांगितलं ना पांचाळेश्वरला आहे. पण मग पांचाळेश्वरला गेले कधी, संन्यासी होते नी, संन्यास तिथं धारण केला. कोण, हां, हो, पण संन्यास कुठे घेतला गोविंद प्रभू बाबांनी, हां, नाही हो, ते तर याच्यात पाठात आलं. परंतु संन्यास घेतला साष्टी पिंपळगाव. साष्टी पिंपळगाव हे पंचाळेश्वरच्या जवळ आहे. तिथं कोण, तिथंच संन्यास घेतला. ते दुसरे होते, हां, ते दुसरे होते. इथं संन्यास घेतला असं आपल्या परिपाठात जो आहे
चरित्राचा जो मुख्य पाठ त्याच्यामध्ये असा आहे, साष्टी पिंपळगावला संन्यास घेतला आणि तिथून द्वारकेला गेले. त्यांच्यासोबत कोण होतं? तो हा होता दुंडीराव. हे दोघंच होते आणि हे तिकडं गेले. हा सिद्धांत. म्हणून ते तर बालपणीच गेले ना, तो विचार नाही. त्याच्यानंतर गोविंद प्रभू बाबा जेव्हा विदर्भाचे लाडके झाले त्याच्यानंतर कधी गेले? विदर्भाचे लोकांनी गोविंद प्रभू बाबावर सर्वस्व प्रेम करायला लागल्यावर विदर्भ सोडला का त्यांनी? आता सोडायची प्रवृत्ती झाली, परंतु लोकांनी परत काय केलं? सोडू नाही दिला. म्हणजे गोविंद प्रभू बाबा अमरावती जिल्ह्याच्या बाहेर कुठं गेले नाही. पुढे अमरावती मार्गे दांडी खालवणे. गोविंद प्रभू बाबा अमरावतीला आले. आपण जातो त्या मंदिरात, श्रीकृष्णाच्या मंदिरात बाहेर जे स्थान आहे ते दांडी खालवणे. तिथं गणपती आहे. त्या गणपतीला सुद्धा संबंध कोणी दिला आहे? आमच्या गोविंद प्रभू बाबांनी दिलेला आहे. महाजन तिथं आले. तिथं भेट आली, दर्शन दिलं गोविंद प्रभू बाबांनी आणि त्या ठिकाणी दांडी थोड्या वेळ थांबली आणि तिथून गोविंद प्रभू बाबा गेले. रहाटगावला गेले, नांदगावला गेले. व्याघ्रभय निमित्ते मागवते येणे. गोविंद प्रभू बाबा भानखेड्याला विजय केले. भानखेडा म्हणजे जिथं नागदेव आचार्य विस्मृत पडले होते ते गाव. या भानखेड्याला गोविंद प्रभू बाबा गेले. तिथं कडेश्वराचं महादेवाचं मंदिर, आजही महादेवाचीच पिंड आहे तिथं. ते झाडाखाली झाड, कडेश्वराचं ते बांधू देत नाही ना पुरातत्व विभाग. कडेश्वराच्या तिथं दांडी काय केली? नेली. तिथं थांबले आणि गोविंद प्रभू बाबाची प्रवृत्ती तिथून बदलली. अरे पुढं वाघ आहे म्हणे, खाईल खाईल म्हणे, पुढं जायचं नाही. आज बी घनदाट जंगल आहे तिकडं, आजही घनदाट जंगल आहे. आणि त्या काळात किती असेल. खाईल खाईल म्हणे वाघ. भक्तिजन घाबरले. गोविंद प्रभू बाबांनी भय नेटलं. जा म्हणे, येऊ ते येऊ ते. परत फिरले भानखेड्याहून आणि वापस आले. पुढे वळातळी दांडी खालवणे, नांदगावा वस्ती. हे नांदगाव तेच. गोविंद प्रभू बाबा परत त्या नांदगावला गेले. त्या ठिकाणी देवळामध्ये गेले. तिथे एक देवता होती. त्या देवतेच्या हा कानू, हा नाकू, हा डोळू, ह्या सर्व अवयवाला देवतेच्या स्पर्श केला आणि तिला म्हणतात त्या वडजंबा, तू इथं असशी म्हणे, इथं आहे. रात्रभर तिथं थांबले. तीळ काकवी त्या ठिकाणी गोविंद प्रभू बाबाने तीळ काकवी, तीळ राहते त्याच्यामध्ये, काकवी म्हणजे गुळाचं पातळ केलेलं पाणी. आपण थोडक्यात तिळगुळ म्हणतो, पण ते हे पातळ राहते जास्त. अशा प्रकारची तीळ काकवी त्या ठिकाणी गोविंद प्रभू बाबांनी खाल्ली. पुढे भक्तिजना तिळा काकवी देणे. गोविंद प्रभू बाबा तिथं बसलेले आहे. भक्तिजन भुकेले आहेत. एकाच्या घरातून काकवी आलेली होती, एकाच्या घरामधून तीळ आलेली होती. गोविंद प्रभू बाबांनी काय केलं? भक्तिजनांना सांगितलं, तीळ काकवी एकत्र करा. म्हणजे तीळ आणि गुळाचं पाणी हे एकत्र करा. आणि गोविंद प्रभू बाबांनी त्यांना काय दिलं? खायला दिलं. खूप खाल्लं त्यांनी. त्यांचे तोंड भरले. स्वामी म्हणतात बस झालं आता. आता काय झालं? बस झालं. कोणतीही गोष्ट अति झाली की कामाची नसते. बस झालं म्हणून हातपाय धुतले, तोंड पुसले भक्तिजनांनी आणि तिथून गेले. तिथून अनुधुराला गेले, तिथेही दांडी खालवली. तिथून माळेधुरला गेले, तिथेही दांडी खालवली. तिथून शेंदुरजन बाजारा, शेंदुरजन हे नाही, शेंदुरजन बाजार खडकामध्ये नदीच्या पात्रामध्ये स्थान आहे. आजही मंदिर तिथं बांधलेलं आहे. अशा शेंदुरजना बाजारला गेले, तिथेही दांडी खालवली. तिथून तिवशाला गेले. हायवेवर आपण केलेला आहे तिवसा आता. त्या तिवशाला गोविंद प्रभू बाबा गेले, तिथेही दांडी खालवली. अशा प्रकारचा गोविंद प्रभू बाबांनी प्रत्येक ठिकाणी काय केलं? स्पर्श केला. त्या ठिकाणी थांबले. या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला फिरत राहायचे. आणि प्रत्येक कण्वेचा जो जीव आहे त्या कण्वेच्या जीवाला त्या ठिकाणी काय आहे ते संबंध द्यायचे.
अष्टमी झाली काल, 2 वाजेपर्यंत जागरण झालं आणि त्या 2 वाजेचं जागरण आता निघू राहिलं आहे असं मला वाटायला लागलं. तसं माझं बी 2च वाजेपर्यंत झालं तुमच्यासारखं, त्याच्यापेक्षा अर्धा तास झालं, जास्त झालं असेल पण कमी नाही. पण मला काही आणि डुकला आलता की सांगितलं तू आलता म्हणून, पण बाकीच्याचा स्टॅमिना काय झाला आहे, संपला आहे. पण आमचा प्रोग्राम काही संपला नाही, इलाज नाही. म्हणून एक लीळा तरी शेवटची मी आता घेणार, कारण मलाही काय करायचं आहे ते, कारण डोकं माझ्यावर, ओझं माझ्यावर आहे ना. तुम्ही तर निवृत्त होऊन जासाल, परंतु तुम्ही जेव्हा सुट्टी मारायची तेव्हा मारू शकतात, त्याचा अडचण. पण आम्हाला सुट्टी मारता येत नाही. म्हणून एक बिष्णोरची लीळा घेणार म्हणजे घेणार, तुम्ही झोपले तरी चालेल. बरोबर आहे ना. पुढं बिष्णुरी अवस्थान, वर्धा नदीच्या काठावर हे बिष्णूर गाव आहे. त्या बिष्णूर गावाला गोविंद प्रभू बाबा नदी उतरून गेले. भक्तिजन तिथून पांगापांग झाले. गोविंद प्रभू बाबा पायीच निघाले, त्याच्या मागे भक्तिजन निघाले. पण गोविंद प्रभू बाबाच्या सोबत भट्ट आणि माईम भट्ट निघाले आणि गोविंद प्रभू बाबा चालताय त्यांच्या मागं चालता आहे. अशा प्रकारचे एकमेकामागं चालतो आहे. आणि असा विचार करता कारण दांडी का आली नाही तर नदीला पाणी होतं. नदीच्या इकडच्या काठावर बिष्णूर आहे, पलीकडच्या काठावर स्थान पुढे येईन उद्या. तर अशा प्रकारचं तिथून गोविंद प्रभू बाबा आले, भक्तिजन आले, भट्टोबास आले. भट्टोबास माईम भट्ट स्वामींच्या जवळ आहेत. आणि गोविंद प्रभू बाबाला त्या बिष्णूर गावामध्ये एका ब्राह्मणाच्या घरामध्ये आसन झालं, उपविष्ट आले. भट्टोबासानी डेराभर पाणी काय केलं, तापवलं. महादाईसानी ते पाणी गोविंद प्रभू बाबाचं हातपाय धुतले आणि सर्व तिथं बसले. त्या गावात रात्री जागरण चालू होतं. आपल्याला 12 वाजले 1 वाजलं तर आपलं जागरण काय होतं, दुसऱ्या दिवशी निघून जातं. आणि पूर्वीच्या काळात जागरण म्हणजे काय की एकदा संध्याकाळी 8 वाजता सुरू झालं की सकाळी 8 वाजेपर्यंत चालणारा भजनाचा किंवा त्या कार्यक्रम, त्याला म्हणतात जागरण. आजही उत्तर भारतात हा प्रकार आहे, आपल्याकडं नाही. आपल्याकडं 9, 9:30, 10 वाजले की काय होते, आपली कॅपॅसिटी संपते. ते जागरण असो अगर नको असो, आपले डोळे लगेच मार खायला. पण तिथं जागरण चालू होतं. त्या बिष्णूर गावामध्ये भट्टोबासाला वाटलं, अरे सर्व जागरणाला बसले आहे, प्रत्यक्ष परमेश्वर अवतार बिष्णूरला आले आणि हे जागरण करताय. तिथं गेले भट्टोबास, त्यांना भेटले. भेटल्यानंतर त्या ब्राह्मणांना म्हणतात, अरे तुम्हाला समजत नाही, तुम्ही जागरण काय करता, तुमच्या गावाला सातोकारी देवाला आहे, तुम्ही ज्याच्यासाठी जागरण करता तो येवो का नको येवो, पण तुमच्या गावात काय आलं आहे, खरोखरचा देव आलेला आहे. आणि त्यांना कळालं. त्यांना कळाल्यानंतर ते स्वामी त्यांच्या शब्दासारखे उठले. उठल्यानंतर ते ब्राह्मण गिम्मन सर्व आले. गोविंद प्रभू बाबाची पूजा आरोगणा झाली. रात्री त्या ठिकाणी गोविंद प्रभू बाबांनी झोपायची वेळ आली तर तिथं गोविंद प्रभू आला, काठ टाकला, पलंग टाकला, बाश टाकली आताच्या जुन्या भाषेत. त्या बाजूवर गोविंद प्रभू बाबाला झोपायचं व्यवस्था करून दिली. पण गोविंद प्रभू बाबांनी आग्रह घेतला, हा जो मुलगा झोपला नाही याच काठवर झोपन मी, दुसरा नाही. आता काय कर, ते म्हणे त्याच्यापेक्षा हा चांगला नाही, झोपन तर मी इथंच झोपन. मग त्या मुलाला त्या ठिकाणून उठवलं. त्या बाजेवर चांगल्या प्रकारचे कपडे टाकले. गोविंद प्रभू बाबा त्या ठिकाणी रात्रभर झोपले. गोविंद प्रभू बाबा सकाळी उठले, हास्य केलं आणि त्या ठिकाणून त्या ब्राह्मणाकरवी
त्यांची जी एकादशी होती ती त्यांनी सोडली आणि भट्ट महादाईचा वगैरे आंघोळी करून त्या ठिकाणी प्रसाद घेतला. अशा प्रकारची हे बिष्णूरची लीळा आहे. बस.